चला सामन्याला सुरुवात करा पंच. तर फलंदाजांचे नाव कळवा. आतिश, रुपेश. आतिश आणि रुपेश अशी सलामीची जोडी बीड संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो, यावेळेस चेंडू खाली शतरक्षक आणि चुका मात्र होणार येते यावेळेस. पहिला गडी मात्र पबलिंग कक्षामध्ये. नवीन फलंदाज रबी यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पंच एकच चेंडू ना, पहिला दोन का, पहिला डॉट, यस सॉरी, आणि दुसरा विकेट, यस. ओहो, यावेळेस देखील निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी प्रवीण च्या माध्यमातून आपण पाहतोय. या पहिला चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव आला. या चांगली गोलंदाजी. हो, यावेळेस विकेट पतन. रबी बॅक टू द गावड. नवीन फलंदाज कैलास. यावेळी साडवे पेटणे चेंडूला खेळून काढला, वन बाउंड क्षेत्ररक्षक आणि चेंडूला पकडलं गेलं. या दरम्यान उचल बेस फेक होणार, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. आता कुठे बीड संघाचं खातं खोललं गेलं, या अकाउंट ओपन झालंय. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि षटक क्रमांक पहिले इथे संपलं गेलं. धावांचा विचार जर केला गेला तर फक्त आणि फक्त एक धाव प्रवीणने खर्च केले. तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर मारुती माली यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला सेंड जोरदार अपील.
हो यावेळेस सेंडू मात्र उंची जास्त लांबी कमी. सेंडू मात्र जाऊन पोचला लॉंग लेग रिझन मध्ये. मात्र त्या दरम्यान दोन धाबा इथे कंप्लीट झाल्यात. या दोन धाब्याच्या साह्याने धावफलक 3 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही या षटकाच्या 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल मारुती या गोलंदाजाची. यावेळेस चांगला फटका आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक दाबला देखील गेला होता. मात्र त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या बाकाच्या बाहेर सेंडू जाणार सीमा पार. चौकार, या चौकाराच्या सहाय्याने धावफलक 7 या धावसंख्येवरती. हो यावेळेस चांगला फटका आणि त्यावरती मिळाले 6 धाबा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. मात्र क्षेत्ररक्षकाच्या आबाकाच्या बाहेर सेंडू जाणार सीमा पार. षटकार. हो यावेळेस हलकीशी एज लागली गेली होती. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि एकच धाब. एक धाबेने धावफलक 14 धाबा धावफलकावरती. 15 धाबांचं टार्गेट ठेवलं गेलंय. या स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघासमोर 12 चेंडू 15 ची गरज. तर सलामीची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. प्रवीण पथारे आणि संभाजी सर पथारे
अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक अँड फलंदाज प्रवीण. 14 धाबा मात्र बनवलेत आणि 15 धाबांचं टार्गेट ठेवलं गेलं या अंजप संघासमोर. चला पंच सामन्याला सुरुवात करा. हो यावेळेस चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक धाव स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप या संघाचं खातं मात्र इथं खोललं गेलं या. आता मात्र स्ट्राईक एंडला संभाजी पतारे सर पाहू शकाल आपण. हो यावेळेस बिरकी थोडासा चेंडू फिरला गेला त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट झालेत. गुड रनिंग बिग द विकेट. 2 धावेच्या साह्याने धावफलक 3 धावा धावफलकावरती. हो यावेळेस देखील पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट जोराने केले. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाले तर तिसरीचा प्रयत्न केला जाईल मात्र त्या दरम्यान डायरेक्ट हिट आणि त्यावरती मिळाल्या 3 धावा. 3 धाब्याने धावफलक 6 धावा धावफलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र काय बोलू का. हो यावेळेस प्रवीणच्या बॅटमधून चांगला फटका. हो चुका इथे चुका मात्र मिळाल्या पाहायला मिळाल्यात बीड संघाकडनं आणि त्याचा मोबदला मात्र मिळाला जातो या अंजप संघाला. यावेळेस आला चौकाराच्या साहाय्याने धावफलक 10 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस देखील चांगला फटका आणि त्याच्या वरती देखील मिळतील 4 धाबा. 4 धाब्याने धावफलक 14 धाबा धावफलकावरती. अजून एक बॉल आहे ना. यावेळेस डायरेक्ट हिट आणि षटक क्रमांक पहिले इथे संपलं गेलं. येणारे 6 चेंडू 1 धाब्याची गरज विजयासाठी स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला.
तर पहिला चेंडू इथे निर्धाव. ओहो, चेंडू मात्र विजय फटका. संभाजी सर फथारे यांच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला विजय फटका. इथे मात्र अंजप संघ विजय होते. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक.